हाय नमस्कार मित्रांनो, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला माहितीच आहे मी बंगलोरला शिफ्ट झालेली आहे। माझ्याकडे आता काहीच अशा जास्त वस्तू नाही आहेत, पण जेव्हा मी येत होते तेव्हा माझ्या बहिणीने ना दुबईवरून ॲक्च्युअली ती आली तेव्हा दही घेऊन आली। तिकडे खूप छान दही मिळतं म्हणून आम्ही स्पेसिफिकली तिला सांगतो की दही घेऊन ये, पण ते दही एवढं सारं आहे ना की काय करावं त्याचं कळत नव्हतं। एवढं आमच्यात दोघांमध्ये संपणारही नाही। सो आता पाडवाही जवळ आलेला आहे तर म्हटलं की त्याचं श्रीखंड बनवूयात। अगदी बेसिक गोष्टींपासून मी बनवणार आहे की माझ्याकडे आता ज्या अवेलेबल गोष्टी आहेत त्यातूनच मी बनवणार आहे। तर चला बघूयात प्रोसेस। इथे मी हे 2 किलो दही जे आहे ना एक कॉटनच्या कपड्यामध्ये व्यवस्थित घालून घेतलेलं आहे। स्वच्छ कॉटनचा कपडाच हवा, कॉटनचाच घ्या कारण की ते पाणी व्यवस्थित जिरपून घेईल। आता आपल्याला ह्याला टाईट बांधायचं आहे आणि तुम्ही लटकवू शकता, कुठे तुम्हाला बांधायची सोय असेल तर तिथे बांधू शकता, किंवा आपण जसं पनीर करतो की त्याच्या खाली एक चाळणी ठेवून त्याच्यावर आपण जड काहीतरी ठेवतो तशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता। आणि त्यातलं पाणी आपल्याला रात्रभर निचरून घ्यायचं आहे किंवा 5 ते 6 तास ॲटलिस्ट त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे हे पाणी निघतं। सो आपल्याला पूर्ण चक्का बनवायचा याचा। इथे ना आमच्या हे जे नवीन घर आहे तिथे एक सिंकच्या बाजूला वरतीच जे फिल्टरचं आपलं नॉब असतो ना तिथे मला जागा मिळाली आहे हे लटकवण्यासाठी। तर मी अशा प्रकारे त्याला लटकवलं आहे कारण की माझ्याकडे वस्तूच नाही आहे मी त्याच्यावर काही जड असं ठेवावं। तर हे रात्रभर लटकलं ना सगळं पाणी यातलं निचरून घेतं आणि त्याचा उत्तम प्रकारे चक्का तयार होईल। तुम्ही बघू शकता आपलं हंकड म्हणजे चक्का रेडी झालेला आहे। हे अशा प्रकारे यातलं पाणी निघालेलं आहे। आता आपण श्रीखंड बनवायला सुरुवात करूयात। इथे मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे। जेव्हा तुम्हाला बाहेर सारखं म्हणजे जे आपल्याला बाहेर श्रीखंड मिळतं तसं बनवायचं असेल ना तर आपली जी चाळण असते, गहू चाळायची म्हणा किंवा पीठ चाळायची जी चाळण असते त्यातून हा ना व्यवस्थित असं काय म्हणतात आपण चाळून घेणार आहोत हा चक्का। म्हणजे एकदम असं पुरण कसं वाटतो तसं वाटायचं आहे, जेणेकरून ना त्याचं एकदम कन्सिस्टन्सी सेम राहते। जरी नसेल नाही केलं तरी चालेल, पण तुम्हाला जर बाहेरसारखं हवं असेल फिनिशिंग तर तुम्ही ही प्रोसेस वापरू शकता। ॲक्च्युली हे ना मी एका कार्यात बघितलेलं आहे। आमचं जेव्हा काही कार्य होतं तेव्हा त्यांनी श्रीखंड कसं बनवतात तेव्हा मी पाहिलेलं आहे। आता मी यातच जेवढा आपल्याला साधारण 2 वाट्या माझा हा चक्का झालेला आहे त्यात मी 2 वाट्याच पिठी साखर घालते आहे, जेणेकरून ती पटकन विरघळते। तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि यातच तुम्ही आता व्हेरिएशनसुद्धा ॲड करू शकता। हा जो प्लेन चक्का आपण बनवलेला आहे त्यामध्येच तुम्ही मँगो, आता मँगोचा सीझन आहे तर मँगो पल्प ॲड करू शकता। तुम्हाला ज्या प्रकारचं हवं आहे केसर दूध करून केसर श्रीखंड बनवू शकता। आता माझ्याकडे जे ड्रायफ्रूट्स आहेत मी त्याच्यावर बसून श्रीखंड बनवते आहे कारण की माझ्याकडे मँगो अवेलेबल नाही आहेत किंवा बाकीच्या इतर गोष्टी अवेलेबल नाही आहेत। मी ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यातूनच तुम्हाला श्रीखंड कसं बनवायचं हे दाखवत आहे। यातच मी माझ्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालते। इथे घेतलेले काजू बदाम, त्याचबरोबर घालते 1 चमचा वेलची पावडर आहे। हे छान आपण मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता मी सगळं जे जिन्नस घातले होते ते एकजीव करून घेतलेले आहेत। आता आपलं ड्रायफ्रूट श्रीखंड रेडी आहे। चला तर आपलं ड्रायफ्रूट श्रीखंड रेडी आहे। या पाडव्याला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।